पातीचा पत्ता नाही. खऱ्या खऱ्या माझ्या रक्ताची आहे. मी खरा पतिव्रताचा असेल तर तुमचं एक माझ्या रक्तामध्ये मिसळलेलं आहे. म्हणून ही सगळी माझी आहे. माझ्या लेखामध्ये भेद नाही. आणि भेद जर होत असेल तर तुमचं तुम्ही जाणं बघ. त्याला तुम्ही काही नाव देऊ शकता, पण तुम्ही मला विचारता म्हणून मी सांगतो, मी माझी सर्व माझी लेकर आहे. तुझी लेकर आहे ना? हो म्हणजे माझीच लेकर आहे. आता हे तुझ्या लेकरामध्ये कोण जागा आहे? तुला कोण आठवत? तू माझं म्हणते ना? मग माझी आई ही आहे, मी या रक्ताचा आहे, असं कोण तुला आठवत? ते लय सांगते. त्या माणसामध्ये तुझा बाप कोण आहे? कोण जागा आहे? बाप माझा हाच आहे, आई माझी हाच आहे. पहिला तू केलं ना, तुला का विसरून गेली? तुझ्याकडे कोणी येत का? देवा, तुम्ही बोलता ते खरं आहे. जन्म देऊन मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत बागेचं सांगा लागण्यापर्यंत समजत होतो हे मुख्य प्राणी आहे. ते यांच्या पापाप्रमाणे काय करत असेल ते मला माहित नाही. तर सगळ्यात श्रेष्ठ जे आहे तो हा मनुष्य प्राणीने निर्माण केलेला आहे. इथे माझा सहभाग आहे. तुमचा फक्त संकल्प झाला की तुला आठवण्याचा मुलगा निर्माण कर. कृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये ते सांगितलं, लक्षात ठेवा अर्जुना. आधी योनी निर्माण झाली 184, नंतर सर्व योनीच्या सेवेची मनुष्य जन्म पावे सर्व योनीच्या मनुष्य जन्म या परी उत्तम त्याच्या पलीकडे मी प्राणी निर्माण केला नाही. कारण स्वतः तुमचा वीर्य घेऊन माझा विचार त्याच्यात घालून बहुले मनुष्य देवी माणसाचं बहुला निर्माण केलं. बहुले मनुष्य देवी निज ज्ञान घातले. तुझं ज्ञान घातलं की नाही त्याच्यात? माझा विचार घातला की नाही त्याच्यात? आपल्या दोघांचा संबंध आहे की नाही याच्याशी? हा पोटाचा असताना तुलाही आठवत होत, मलाही आठवत होत. पण उपजली यावरी अंगी लागे वायू पडे अंगी रामनामाची. हा पोटात राहतो तोपर्यंत तुला आठवतो, पण बाहेर निघाल्यानंतर लागला कलीचा करणे विसर. तू काय केलं?
पहिली तर तू गुरु आहे तर मानव जातीची, पण तू संस्कार टाकले पाहिजे रे पोरावर. पोटात काय म्हणत होतं ना तर काय करून राहिलंय. उपसल्या वरी अंगी लागी वायू धरित्री, मग कडे अवघी विसरी आणि राम नामाची नावे होय खेळ करू, नावे होय खेळ करू. खेळायला लागला विठी दांडू खेळायला लागला. त्यावेळी काय म्हणत होते तू, वा 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 वा, मला म्हणत होती रे पाहिलं काय. मी म्हणत होतो काय काय माझा बाळा कसा भारतामध्ये विजय झाला त्या चेंडूच्या खेळामध्ये. कसा विजय झाला चेंडूच्या खेळामध्ये पाहिलं का. हा इथल्या आच्या पाच्यामध्ये माझ्या पोरी पाहिजे का उड्या मारून राहिली. एक एक मुलीनं लाख लाख रुपये आच्या पाट्या खेळून मिळवली. लक्ष्मी त्याच्यात तुझं नाव आलं. लक्ष्मी आट्या पाट्यांच्या क्रिकेटच्या खेळामध्ये लक्ष्मी म्हणून हा शब्द आला. मग जे तुझ्या विचारात माझं रक्त तू कालवलं, महान मेहनत घेतली, तपश्चर्या केली, सकाळ शक्ती माझी मी तुझी मी एकत्र केली, जीव ओढून काढून तू बरोबरच दिले हातपाय इंद्रिय कान, दिले हातपाय हे सगळं तू निर्माण केलं. बघ डोळे पाहावा दिले, बुद्धी दिली, विचार दिला, पण पहिले तू बुद्धी त्याच्यामध्ये कशा करता घातली. त्याची बुद्धी जागी जागी पाहिजे. काय काम करता आट्या पाट्या होते का पोटामध्ये, विठी दांडू होता का, बायका नवरा बायको होते का, हे सगळं गाव माझं होतं का, मी आमदार आहे का खासदार होतं का, गाड्या झोडप हे होतं का. त्या पोट बाहेर निघाल्यानंतर या सगळ्या जगाला का म्हणतो हे माझंच आहे, हे माझंच आहे, घर माझंच आहे, दार माझाच आहे, खाव माझाच आहे, देश वेश नव्हे माझा. देश वेश माझा फिरत आलो, करू सत्ता कोणावरी, कुठे हे सगळं तुझं ना. माझं माझं म्हणते ना, पण आहे का तुझ्याकडे कोणी येतं का. हे सगळं माझं माझं म्हणायला लावणारी तू आहे लक्ष्मी. पण विचार कर, अजून तुझ्या लेखनाकडे तू पहा, आणि प्रत्येक वर्षाला तू एक दिवस तुला देतो की कोण जागा हे फिरून येऊन मला जा. त्याला म्हणतात को जागीर आहे, हिंदी मध्ये भाषा. को म्हणजे कोण, जागीर जागीरदार नाही, कोण जागा आहे मला येऊन सांग. बघा त्याच्याकडे पाहते माझं म्हणतं, खेळायला लागला का तुला कौतुक वाटतं, पण हा आता कुठे जाणार आहे. आता काय करू सत्ता कोणावरी. त्याच्या हातामध्ये आहे का नाही तुझ्या पोराच्या हातामध्ये सत्ता आहे. सत्ता हा
रुपये रोज किंवा 500 रुपये रोज जरी कमवतो, खातो का पोटावर? एक रात्र तरी विश्रांती आहे का त्याला? आयुष्यावर तुझे पोरं कष्ट करते, 100 वर्ष सुद्धा मुदगत नाही. आणि बाहेरचे लोक, दहशतवादी लोक येतात, एकदम गावात बाम टाकला, किती गेले मुंबईमध्ये बाम टाकला त्या काय कोणत्या दाऊदने, किती माणसं मेले, लाखो रुपये, लाखो माणसं मेले. अमेरिकेमध्ये एका गुंडाने बाण टाकला, किती माणसं मेले, 35,000. आहे का काय तुझ्याकडे ध्यान? तुझे पोरं कोणाला मारून राहिले, एकच बाम तयार करतात, 35,000. हे ज्ञान शिकवलं का? आहे का सत्ता? म्हणून तू माझे भानाने त्यावेळी अशी मीटिंग भरवली, सगळं जग जवळ केलं आणि मग लक्ष्मी म्हणायला लागली. तुकारामाच्या भाषेमध्ये लक्ष्मीचे शब्द, तुका म्हणे का रे, हे मी तर तुकाराम आहे, तर लक्ष्मी बोलते, लक्ष्मी बोलते का रे, हे नाशिवंतासाठी तू भम टाकून 30 लोक मारली आणि तुला फाशी आता झाली ना. प्रमोद महाजन कोणत्या महाजननी मारलं? राकेशे भाऊ काय म्हणे, 1 लाख रुपये मागत होता, ही स्वार्थबुद्धी, त्यालाही मारलं. चांगला माणूस गेला, आणि तुझं लेकरू त्याचं नाव काय, त्याला मारणारा प्रवीण महाजन. त्याचा भाऊ केस चालू आहे, आता निर्दोष सुटेल का तो? 10,000 लोक मारले, आरोपी किती केले, आरोपी किती केले, 10,000 लोक बाम टाकून मारून टाकले. न्यायाधीशाने 10 आरोपी केले. तिथे वशिलाबाजी खासदारांची, तिथे वशिलाबाजी आमदारांची. एक सोपतं का तुला? लक्ष्मीला हे लेकरं तुझे ना, हे सृष्टी तुझी ना, लक्षात ठेव. अगर हे सगळे स्वार्थ बुद्धीने जाळ्यामध्ये अटकलेले आहे. लक्ष्मी वर्षातून ती को जागीर आहे मीटिंग बोलवली. लक्ष्मीचा प्रत्यक्ष अवतार आज म्हटल्या गेला. जागी काका आहे तो माणूस नाही, देव आहे विठ्ठल. विष्णूने त्यांना विष्णूने लक्ष्मीला सांगितलं. लक्ष्मी दादी काकाच्या पोटात उतरली आणि त्याने मीटिंग बोलवली. ही करणी कोणाची? भगवान विष्णूची. परंतु मीटिंग बोलवली कोणी? ही लक्ष्मी निमित्ताला दादी काका. इथे जा लक्ष्मीजी, इथे जा अवधसाजी, इथे जर रामजी, इथे जर रावणजी. मीटिंग बोलवली का नाही? त्या मीटिंगमध्ये अरे उद्या परवा मरणारे मड बसवलं आणि सगळ्या गावातून मिरवणूक काढली. लाखो माणसं जमल्यासारखं वाटत होतं बघा. लक्षात बोलवली की नाही? बाबा आतमध्ये बुद्धी आहे, हा लक्ष्मीचा अंश आहे. म्हणून संतांनी लिहून ठेवलं बुद्धीचे वैभव.
बाळूमामापासून लहान पोरापासून लक्ष्मी उतरली तिकडे दाजी काकाच्या रथामध्ये. दाजी काकाने बोलवलं वकून त्यातला तुझे तर जे वैभव आहे अन्य नाही तुझे एका केशवराव. अरे केशवराव आपल्याला आणायचं आहे भगवंत. मिरवणूक काढून रात्रीची काय झाली मीटिंग काय झाली. स्वागत कोणाचं झालं भगवान विष्णूचं. कोणाचं झालं त्या विष्णूने मीटिंग बोलवली. ही त्या भगवान विष्णूने बोलवली मीटिंग. हो काय केलं रात्री ते माऊलीचे कीर्तन झाले. त्याच्यामध्ये कोण जागीर आहे कोण जागा होता. रात्रभर कोण तुझी आठवण करत होत. रात्रभर कोण कोणतं तुझा पती जो आहे कोणतं त्या तुझ्या पतीची आठवण करत होत आहे ते पण तुझ्या जवळ. डोकं खायला लागली तेव्हा आधीचं पुष्कळ काही नाही तिथे तिथे सोडून दिलं बाकीचे. कोण जागा आहे त्याची यादी नाही मांडलेलं. कोण जागीर आहे आणि ते जागे कोण पुन्हा आणखी दुपारी त्या बुवाच्या सांगण्याकडे समोर हजर झाले. हे मला सांग म्हणजे मला त्याच्याकडे कृपा दर्शनी पाहायला बरं. मी त्यांच्यावर कृपा करणार आहे. तू म्हणते ना माझ्या लेकराकडे पहा. मग कोण जागा आहे ते लोक. देवा रात्री तर खूपच होती पण आता जर पाहिलं तर आता यांच्या हिशोबातील रोज काढून पण हे बी टिकवतील का नाही ते बी नाही शाश्वत बघ. तो जागीर आहे आतापासून सुनव त्यांना आणि सांग की बाबा हो काय केलं पाहिजे जन्माला येऊ. जन्म आल्या ते तुझा आहे ना मी कोण आहे त्याचा मी तुम्ही बाप आहे. मग जा त्याला विचार जागो कर त्याला. जागरण कोण जागीर आहे तुझे झोपातून जागा व्हायचं असं नाही. अज्ञानातून ज्ञानाकडे येणं याला म्हणतात. नाही तर किती बी जागे राहिले किती बी दिवस जागे राहिले किती बी दिवस जागे राहायचं काय उभी हो ना. त्याच्या ठिकाणी अशी भावना निर्माण झाली. विचारतो त्याला तू तुझं नाव सांगतो का काय सांग विचार बरं त्याला. हे पुराव लेखे माझ्या पुढे आलं काय म्हणले जिलेबी आणली का काय म्हणते लाडू आणला का. लाडू काकाचं लाडू दे ना. मी लाडू आणला नाही ना काही आणलं नाही. बरे मी बाजाराला गेले होते
होते का मालेगावला असं वाटतं का तुला? तुम्ही आम्हाला बोलून घेतलं, मग आम्हाला असं वाटलं की आता आपल्याला आता नक्कीच जिलेबी नाही तर खारी शेव नाही तर चिवडा तरी घेऊन येईल असं वाटतं म्हणून आलो मुली मागतो. बरं चिवडा बी आहे, खारी शेव आहे, पण मी तुला विचारतो, आला कोठून या ठाया? कुठून आला आहे? मी खेळायला गेलो होतो. कुठे गेला होता? मी गेलो होतो म्हणून खोटे मी तो गेलो होतो श्रीमंत लोकांचे खिशा कापायला. अरे तू पुढे गेला होता? मी गेलो होतो. एका सावकाराने मला खूप पैसे दिले, त्याने मला बांबी दिला आणि सावकाराच्या विरोधात जे काही होते ना त्याने मागायची सुपारी ते घ्यायला गेलो होतो. अरे आज तुझा जन्माचा पाया का? तुला भाऊला भाऊ सुद्धा दिसत नाही, बहिणीला तू बहीण म्हणायला तयार नाही, बापाला बाप म्हणायला तयार नाही, मला आई म्हणायला. मला जेवढं करता येईल बापाकडचं जेवढं आमच्या तेवढं करेल. वेगळी निवारी दुर्वास ऋषी आला ना खायला मागतो आणि आपली जी थाळी तर दिवसा 12च्या असं हे आले असं चाललं असं, पण आता पाहिजे नाही तर शांती केली ते काय घाबरता म्हणले? काय घाबरता धर्मराजा? तुम्ही कशाला घाबरता? हे पहा याला म्हणतात पतिव्रता. ताईने सुद्धा हा धडा घ्यायचा असतो बरं का. कीर्तन ऐकलं, पोथी ऐकलं की त्याच्यातून शिकायचं असतं. तो धडा घेतला पाहिजे. नाहीतर एवढा दुःखी झाला, पैसा जर नसला तर उलट तुमचं असं तर तनफान करण्यात पुन्हा उलट त्रास दिलं. असा जर ज्याच्या जीवावर जर तुम्ही त्या म्हाताऱ्याला जर त्रास दिला तर ते भगवंत ती लक्ष्मी देवाची आई त्या नवऱ्याची आई ते गप्प बसल्याशिवाय राहणार. असा प्रसंग आणून टाकेल की तुला जन्मभर रडत बसावं लागेल. विठ्ठल तो प्रसंग येऊ नये म्हणून आपण पती देवाला देव मानून सांगा म्हणजे काय केलं पाहिजे. तुम्ही काय घाबरू नका. मी माझ्या जेवढं डागडागिरी सगळं बोलून टाकेल. माझ्या बाप राजा आहे त्यांच्याकडनं घेऊन घेईल, पण तुमचं कोणतंही सत्वाला उणं पडू देणार. तर मी तुम्हाला विचारतो, म्हणजे आज कोण वार आहे? काल कोण वार होता? गुरुवार होता. आता वाजरी किती हो असं कोण विचारता? धर्मराजा द्रौपदी धर्मराजा वाजले किती तो घड्याळ होतं. धर्मराजेला सुरू पाहिजे म्हणजे जेव्हा जेव्हा 12 साल एक झाले म्हणजे एक झाला का? आता गुरुवार राहिला का? अहो आता शुक्रवार लागून गेला. तुम्ही त्या साधूकडे जा, सगळ्यांना सांगा महाराज आम्ही स्वयंपाक तयार करून ठेवतो,
पण आता शुक्रवार उजाडलाय. आता तुम्ही फक्त तुमचे स्नान, संध्या, देवपूजा काय असेल तो नित्य नियम तुम्ही उरकून आणि नंतर जेवायला. असं कोण सांगते? हा, तिच्या जवळ काही नाही, एक खजाबी नाही, फक्त देवाची थाळी. पण तिच्याजवळ एकच होती शक्ती, ही जी लक्ष्मी शक्ती, ही बुद्धी रूपाने जी आहे, हीच माझी सद्गुरू आई आहे. तिने ठरवलं, मनामध्ये बुद्धीने ठरवलं, द्रौपदी बुद्धी निश्चय करते, बुद्धीशिवाय भवानी नाही तुझी. एका केशवाने घाबरू नको, सद्गुरु सारिका हे सत्य केव्हा पटेल? ज्यावेळी तुम्ही गुरु कराल, अनुग्रह ज्यावेळी घ्याल, तुमची पुण्याई तुम्हाला साथ देईल, तो गुरुकृपा तुमच्यावर होईल. आणि त्यावेळेस तुम्हाला ही लक्ष्मी किती आपल्या घरी नांदते हे त्यावेळेस अनुभव आहे. कृष्णाने उद्धवाला सांगितलं भागवतामध्ये, कृष्णाने अर्जुनाला सांगितलं ज्ञानेश्वरामध्ये, ज्ञानेश्वर शिकून ठेव, गुरुचरणी ज्याचा निश्चित भाव, त्याचा म्हणून गुरुचरणावर ज्याचा निश्चित भाव आहे, त्याचा म्हणून देव पुरवतो, देव पुरवतो. देव कुठे आहे? आकाशाच्या पलीकडे. असं सहज ज्ञानेश्वर महाराज बोलत होते, 10-12 वर्षाचा पोरगा. अरे असं ते देव अन्न पाणी तुळशी देतो अशी शक्ती, गुरुचरणी ज्याचा निश्चित भाव, त्याचा म्हणूनच पूर्वी गुरु आज्ञा देव गुरु वाक्य सोडणे म्हणून मनुष्य बुद्धी गुरुला देवाची उपमत आणणार नाही, गुरुला माणसाची उपमत अजिबात नाही, ब्रह्माची सुद्धा उपमत आणणार नाही. मग गुरु न ब्रह्मा, गुरु न विष्णू, गुरु न देव, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री. अशी शक्ती आकाशाला धूप करेल, ती शक्ती आहे गुरुची, ती शक्ती आहे असे ज्ञानेश्वर महाराज भाविकाला सांगत असताना एक चांगला पंडित उभा राहिला. म्हणजे ज्ञानेश्वर, एवढी मोठी शक्ती, सर्व आकाशाच्या पलीकडची शक्ती, जेव्हा देवाची आज्ञा पाळणारी शक्तीची गुरु आहे असं तू म्हणतो, हो, मग असा तुझा गुरु कसा आहे? असा तुझा गुरु कसा आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, दररोज आपण हरिपाठ वाचतो, पंढरीची वारी करतो, वाटेल ते करतो, नुसतं म्हणून जाता, पण त्याचा अर्थ करून घेत नाही आणि अर्थाप्रमाणे वागून पाहत नाही आणि वागून त्याचा अनुभव घेत नाही. त्या चुकी आपली आहे. पण जे शास्त्रामध्ये शास्त्र मोठो बात है, करनी के हाथ है, प्रेमी भी पाता नहीं, लेकिन ब्रह्म सत्य है. प्रश्नकर्त्याला विद्वानाने विचारलं, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याच्या बुकपाठ, असा मोठा महान शास्त्री, त्या शास्त्राने विचारलं, असा तुझा गुरु असा केवढा आहे? फक्त तुझा असा गुरु आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी त्यालाच नाही, ओलसोल सगळ्या जगाला समजावं,
एवढ्या करता त्याने नेऊन ठेवलं बघा हरिपाठामध्ये. ज्ञानदेव म्हणे ऐकेने हरिपाठामध्ये हे शब्द जरी नसे हरिपाठामध्ये ना, जे चांगले हरिपाठ वाचणारे असेल त्याने हे तुम्ही खोटं बोलता, हे शब्द निघणारे होते नसतील, खोटं ठरवलं तुम्ही त्याला ₹1,00,000 बक्षीस देईल. मात्र ते जरी ज्ञानेश्वर हरिपाठात निघाले तर त्याने मात्र खिशात तितकेच पैसे आणले पाहिजे. चांगल्या माणसाची बदनामी करणे, लोकांना स्वतःचा शांतपणा दाखवणं नाही चालणार. बघ ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, माझ्या गुरुचे 2 रूप आहे, एक आहे सगुण आणि खरं जे रूप आहे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. राहायला काय चोपडं काय वेळ देख मागून खाते, शिक्षा मागून खाते, कारण काय दिलं ते तुला तुला तुझ्या गुरु दे. हे का दररोज ₹10 तरी मिळतात का तुला? काही आहे का एकर जमीन, काही आहे का बांगले? अरे इतर लोक दारू पितात, पहा किती बंगले होतात, पहा किती भ्रष्टकार होतात, किती हे होत जातं, तरी तू पुढे मुंबईला नाही तर दिल्लीला निवडून देतो. मध्य प्रदेशचा तो लालू 140 कोटीचा चारा खाऊन गेला. 140 कोटीचा चारा जर राष्ट्राला जर वापरला असता, पण लोक एवढे अज्ञानी आहेत 140 कोटी चारा खाण्यात तो पुन्हा रेल्वेमध्ये करून जातो. काय नाव ठेवतो, काय त्याला नाव ठेवावं? ही गेलेला विचारलं दक्षिणे शोभतं काय? हे तुझ्या पोराला सांगायला नको का? खरोखरी हाती विचारलं निवृत्ती निर्गुण काय दिलं रे म्हणे, काय फायदा आहे का? अरे फायदा आहे तर मान, तू आमच्याकडे ये, मला गुरु करून घे, 5 लाख फायदा होतो का? चालता चालता मोठा दी, चालताच म्हणतात बंगला दिली, चांगलं म्हणतात तुला जे पाहिजे ते. तुला काय दिलं तुझ्या गुरुने, माझ्या गुरुने? सांगू ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण तुझले संपूर्ण माझे. तू काय समजून राहिलं बोलले? आम्ही जे बोलू ते न मोडी ब्रह्म, आम्ही जे बोललो तर ब्रह्मदेवाच्या बापाला चुकणार नाही. की तो एखाद्याला सांगितलं आमचा तुझ्याकडे आहे त्याला नीट कर, तर ब्रह्मदेवाचा बोल सुद्धा आम्ही नीट करू शकतो. हे जे 9 ग्रह, आता आणखी 2 सापडले, 9 ग्रह 11 होते, आता आणखी सापडलं. आता ते लय लांब लांब जाईल, असे 12 ग्रह होऊन गेले. आणि 12 ग्रह एक माणसाला एकच लागतं. पण गुरुजवळ एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे. अरे रावण तर दारू पिऊन शंकराची भक्ती करत होता, पण हे सगळे ग्रह त्याच्या बंगल्याला पाहिल्या करून टाकले होते. त्याचीच कोणबंदी खाणे ठेवली होती. योग्यता त्याची बरोबर होती, त्याचा अभिमान करणं तो त्याला शोभणारा होता, पण त्याचा अभिमान आपल्याला करता येणार. सद्गुरु मध्ये पंडितजी वरवर भजन करुणी काही नाचायाची एकच घाई उडची तटतट रेबा तटतट म्हणी शोध कर झटपट नाही तर अवघड नसतं. उठी पुराण वाचती त्याचा अर्थ करून सांगितली, भोळ्या भाविकाशी नाडोची स्वतः गंभीरपणाने वागती हीच मोठी खटखट. लक्षात ठेव.
म्हणून ज्ञान यौवने निवृत्ती निर्गुण तिथले संपूर्ण हे असं वरून नाही जमणार. म्हणून प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेऊन पहा. निवृत्तीने असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस त्यांनी जे सांगितलं की गुरु कसा सांगितलं, हा ही शक्ती आणि द्रौपदीला बदलून माहिती होती. कृष्ण हा तिचा गुरु बी होता, भाऊ बी होता. म्हणून त्यांनी सांगितलं धर्मराजाला तुम्ही काळजी करू नका. मग आता म्हणजे 12:30 झाले. गुरुवार रात्री गेला, शुक्रवार लागला. स्नान संध्या करू द्या, मी स्वयंपाक करून ठेवते. का सांग द्रौपदी मला पाणीच्या तोंडू घेऊ नको, ते होणार नाही. तसं जर झालं तर आधी मी जीव देईल आणि मग त्या ऋषीचा शाप तुम्हाला लागेल तर लागेल, नाही तर नाही लागलो. धर्मराज गेले. दुर्वासूला नमस्कार केला. सांगितलं बाबा तुम्ही संत मायबाप कृपावंत खाल्ले पण तितके वर्ष अवतार तुम्हा धराया कारण धराया महादिवशी वाळबाबा सो भक्तिभाव धर्म कुळाचारी ना उठू बसे. तुका म्हणे गुण तुम्ही चंदनाची अंगी तसे तुम्ही संत जगे संत, तुम्ही संत मायबाप आहात. म्हणून तुम्ही नित्यनेमाने वागणारे आहात. म्हणून आता शुक्रवार लागलेला आहे. गंगेवर जा, स्नान संध्याकडे जाऊन वंदन करा, स्नान संध्या करा, देवपूजा करा आणि आईचं जेवण करा. दुर्वासूशीला पटलं. दुर्वासूशीला सूर्य माथावर येतो, चंद्र माथावर येतो का हे त्यांचं घडवळ त्यावेळेस. दुर्वासूशीने सगळी शिष्यमंडळी काढली आणि स्नाना लागी इकडे तिकडे आटून बिटून सगळं इकडे तुळशीजवळ गेली द्रौपदी आणि तिने हात जोडले आणि गुरुचा नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जो येते असे करून या झाड आणि भक्त करायचे. तिला माहिती होतं की अशाप्रमाणे तिने ध्यानधारणा करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस तिने धावायला सुरुवात केली. कृष्णा धाव रे. द्वारका किती अंतर आहे? 14 फुटाचं का किती? हजारो किलोमीटर. इथून बोलतो तिथे राम ऐकू जात असेल फार झालं तर ते 25-30-40 फुटावर. एवढाकडे काय झालं तर हे माझं हे खेतर तिकडे तिकडे जात असेल का ऐकू? जात असेल का ऐकू? आणि आता हे आहे डोर हे द्वारकाचं अंतर 1000 किलोमीटर. 1000 किलोमीटर लाखो किलोमीटर असेल. मथुरा त्या द्वारकेला राहत होता कृष्ण. पुढे फक्त नुसतं तुळशीचं नंदाळ तुळशी लावलेली फक्त गुरुचा दावा केला. कृष्णा करी आले विघ्ननी वारे सर्व तू जरी नाही आला बाबा मी तो अनाथ अपराधी. अशाप्रमाणे भक्त संकटात सापडला तर त्या देवाला दावा करायचा. कोणाची गोष्ट आहे? निश्चित भक्ताची. ते ज्याला हात मारल्यावर देव पाहिजे, हात मारल्यावर त्या देवाने मनोकामना पूर्ण केली पाहिजे. अशा करता
जो सद्गुरू आहे तो त्या भक्ता करता आणि अशी प्रार्थना नावाचं पुस्तक तयार केलेलं आहे. आपल्या खंडोबा महाराजांनी आनंद संप्रदायाचे ना जे आपलं प्रार्थनेचं पुस्तक आहे ना ते माळघराजवळ पाहिजे असं नाही. इतर भाविकांनी जरी घेतलं आणि त्याने गुरुवारच्या दिवशी अशी म्हणून भाविक प्रार्थना केली जरूर भगवंत त्याला भेटेल. विठ्ठल ते विठ्ठल. पाण्यामध्ये बदल झाला ते पळस आलं होऊ द्या. पळस येऊ द्या. तो मारून गटा केलं पण इथे म्हणजे बी भरपूर पाय आहे. वाटे लावायला बी तुम्ही माय बाप लाकडं भरपूर आहे. मला बी डॉक्टरांनी बोलणं बंद केलं. पण तू का म्हणे तुमची घरं मला हे नाशी म्हणतात जाणार काय याची खीव करून उपयोग आहे. भाड्याने गाडी आणली हे जवळचे पाहुणे लांब पोचून घ्यायचे आहे. पण याच्याकडनं बाबा एवढ्यांचा तर लक्ष्मीला सांगायचंय एवढ्यांचा का उद्धार करेल तरी माझ्या काही म्हणून यांची घडमध्ये सेवा तरी माझ्या दैवा पाहत आहे. त्यावेळेस इकडे कृष्ण युद्ध करून राक्षसाला मारून रात्रीच्या 12 वाजेला आणि जिरवायला बसलं. रुक्मिणी गळ्यामध्ये हात टाकला, पूजा केली. पहिला घास असा गेला पटकन करून. त्या दिवसापासून आपला हिंदू धर्माचा लोक पहिला घास पडला आपण शकून मानतो. सांगितलं ते वाढू नको. पहिला घास पडला ना कोणीतरी माझा भक्त संकटात आहे जेवण करणार आहे घास खाणार नाही. दुसऱ्या शिष्याला सद्गुरूचं ठिकाण पाहिजे. मी हाक मारली की माझी गुरु माऊली होती तसं गुरुच्या ठिकाणी मी सत्शिष्याला सत्शिष्याचं ठिकाण कुठे आहे हे सगळं ब्रह्मांड आहे. मस्त शिष्य काय करून राहिला हे सगळं इथे आहे हे त्याला दिसतं. कृष्ण ताबडतोब जेवण बंद. द्रौपदीला सांगितलं बस नाही गेलं. रुक्मिणीला सांगितलं त्याने त्याच्या सद्गुरूचा धावा केला. छाती पण ऋषीचा कृष्णाने रामडोळ पांडवांचा वाडा द्रौपदीकडे लेकी जाऊ. द्रौपदी प्रार्थना करून राहिली. गोपाल कशी गेली तिथे बाई बाई ताई ताई द्रौपदी मी आलो. द्रौपदी मी आलो. डोळे एक रूपामध्ये मिले होऊन गेली ती. काही सूचना बाहेरच ठेवून या हात कुरवाळीला ठेवून या हात कुरवाळीला सांगितलं चिंता रुक्मिणी आपल्या द्रौपदीने डोळे उघडले. हो तू आला हो काय संकट आहे म्हणले. दुर्वास ऋषी दुर्योधनाने पाठवलं. वेळेवर स्वयंपाक नसत तुला तर माहित आहे. दुर्योधन दुर्वास ऋषी हो जेवण तयार पाहिजे. जेवण तयार पाहिजे. काही मी नियतकं जेवायला बसलो. पहिला घास उचलला तुझा शब्द लगेच डोक्यात गडगड गडगड गडगड. शिष्याच्या धावा करता अन्नाचा त्याग करणारा त्याला म्हणतात गुरु.
गुरु संकटात सापडला तर अशाप्रमाणे धाव करण्याचं शिष्याने अन्नात त्याग केलं. त्याग करून गुरुचा धावा केला पाहिजे. हे याच्यातून गुरुभक्तांनी शिकायला पाहिजे. आलो बोलले पण काही कशी आहे आधी मला जेवायला दे. भाऊ माझ्याजवळ जर खायला दिलेलं असतं मी तुझा धावा केला नसता. विषयाने तोंडात दूध घातला. मायाचा पडदा पटकन पडून जातो. गुरुच्या धावण्याला वर धावूच आहे पण पटकन मी तिथं पडदा पडून जातो. ही मनाची खोड आहे. अरे त्याची मना कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तू मन हे मीच करी. या मनाला मोकळं सोडू नको. तू मन हे मीच करी. माझ्याबद्दल प्रेम करीन. सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाचे एक आम्ही गाऊन विठोबाचे नाव अनेकाचे काम नाही केली. गुरुच्या ठिकाणी धर सोड धर सोड धर सोड हे चालणार नाही. एकही पाहिजे. हे विश्वचे माझे घर. हे सगळं विश्व माझं घर आहे. सगळ्यांना नमस्कार करा. त्या ठिकाणी निश्चित भावना पाहिजे. ती काय बदल नको. बदल पडला की विश्वासाचा धागा तुटला. तुमचं आमचं नातं नाही. मग माझं तुझ्या अधोगतीला जायला लागला की 21 कोटी धावून आले तर गुरुच राहता पातळ त्याच्याकडनं त्याला भोगावं लागेल म्हणजे लागेल. देवाचं सुद्धा काही चालणार नाही. गुरुचा जागा तो इकडे आला तो तिकडेच राह. आणि जो त्याला मध्ये करी अरे मी तुझ्या रोगा नीट करतो त्याच्या ठिकाणी आरोपी सुटून जातो. जसा न्यायाधीश जसा जाणीदाराला धरतो खरं की नाही. हा त्याच्यामध्ये तो पडेल. हा मग अशाप्रमाणे त्याच्याकडे त्याचा पाप वाटले जाईल. पण तेवढ्या करता द्रौपदी म्हणा लागली मी तो अनाथ अपराधी कर्महीन आठवले नाही वाचे कृपानिधी नाही ऐकले गाये गीता नावे पुराण बैसले नाही केली केला करीला नाही का नाही जया करू नये तो केला व्हायला भार कुठून जातो. माझ्या जो पाहिले मी तुझा धावा केला ती सांगाल बाई मला केल्याशिवाय तुला पती पाहत आहे मानलेले तरी तू पतिव्रता आहे. अशा प्रकारे तू हे बाकीचे तू पती बनवासाठी मी कसे काय घेऊ घालते. पण त्यांनी थाळीची गोष्ट सांगितली पतिव्रताने. एक थाळी सूर्याने दिसली झाली अशी 12 वाजेला जो सासू झाला किती बी माणसं गेले. असे पतीची पूजा करून ते जेवून तृप्त होतात. आणि ते असे 2 असे पालखी मारून दिले तर मग दिवसा 12 ते 12 असं आमचा उदरनिर्वाह तुझ्या कृपेने चालतो. बाई मला बरं म्हणतो तो वाईट बन. तुझ्या पतीची व्यवस्था तुला करता येते. आणि भाऊ आणि गुरु मागायला लागले तर माझ्याजवळ काही नाही. ज्यावेळी तू ग्रहाला पराग्रहाला तोडण्याकरता तुझ्याजवळ कोणतं हत्यार दिलं अनुग्रह. अरे ज्याच्याजवळ अनुग्रह ते 12 ग्रह कधी त्याच्याकडे वक्रदर्शी करून पाहणार नाही. विठ्ठल हो जेवलेला तुझी पती हो ती थाळी तू ठेवली ना. तर तू पहा त्या थाळीला जरी तुझ्या पतीचं उष्ट काष्टता होईना पण प्रत्येक तू मला दे आणि मग मला आता तुझं घरानं सांगबाई निवांत पाहिजे.
पोटात भूक महात्मे गेली मग छान. पण जेवण म्हणले ते काय नाही तू पाहाय त्यावेळेस द्रौपदी गेली त्या थाळीजवळ गेल्यानंतर पाहिलं ते थाळी असे विचार केले देवा ये इकडे ये काय गो म्हणले घ्या म्हणले तू घेते थाळीला मेथीची भाजी बाकी केलेल्या होत्या त्या दिवशी ती मेथीचं पाण्याचं बाजूला लटकेलं होतं दोन्ही हाताने थाळी धरली समोर मेथीचं पान ते शाळा म्हणजे देवा त्या बाजूला काही नाही तर ते मेथीला पानं आहे ते बाजूचं घ्या गो बोली हो तुला डोळे आहे ना तसं मला बी डोळे आहे मग ते तुझ्या हातात घे आणि माझ्या हातात दे म्हणजे माझ्या हातात महापरमेश्वर पहा गुरु आधी घेतो आणि मग देतो काही आई कोणती ही तुझे वाजणार आहे ही कोणती अरे ही पृथ्वी माता ही पृथ्वी माता ही पृथ्वी माता ही पृथ्वी माता तुम्ही वेळा घेऊन नुसतं कापायला जाता का आणि तिच्यामध्ये तिला देता खायला देता वखरता नागरता मशागत करता आणि मग तुम्हाला जे पाहिजे ते गव्हाचं दूध तिथे टाकता किती टाकतात एवढं घेते किती अंडीवर अरे वर्षभर खाल्लं तर शरत तर नाही लागत धान्य आल्यानंतर सर्व ठिपकेचे ठिपके रचावं लागतात की नाही ठिपकं फेरतं का तिथे आईला दिलं किती ती एवढं तातीने किती दिलं अरे अन्न पाणी तोशी देतो प्रेमे भावे त्याप्रमाणे मेथीचं पान खाल्लं ढेकर दिला काय किती माणसे धर्मात म्हणजे दुर्वास ऋषी बरोबर 60,000 शेतकरी काही हरकत नाही पाणी घेतलं आणि समोरच्या जेवढे पर्वत होते सगळ्या पर्वताचं सगळ्या ठिकाणी असं पाणी शिपडलं आणि प्रेम सुरू करून सगळे पर्वत भाताचे पर्वत होऊन गेले लाडूचे पर्वत होऊन गेले जमाड वास तुकोबाराने अभंगात करून खेळ बाबा हो देव कसा आहे आणि केशी तेव्हा केशी तेव्हा पृथ्वीला जर ते दिल्याने ते देईल का नाही ना तिने देवा एखादा मसोबा राम पांडुरंग राज जे बाबाने तू 2-4 मूर्ती कुठे जे देवाने 2-4 फिटून असं करा 60,000 वर्ष का जीवन देतो विशाल जनता अशी जाऊन बसायची शेतीमध्ये मी खोटं बोलत असेल ना तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल ना शेतीमध्ये जर कोणता देव तुम्हाला आवडत असेल त्याचं फक्त पूजा करत राहा जय देवा रामदेव केळूच नाही करत मिळेल जर अशाप्रमाणे पूजा करू त्या देवाने जर ते शेतीची पडली की तुम्ही जे मागाल ते मी दिली खरं तुम्ही म्हणाल ते देव पूजायचे नाही का आणखी शिंकम तुमच्यामध्ये निर्माण होईल ते पूजू नका असं मला सांगणे नाही पण ही लक्ष्मी ही माझी आई आहे हा देव जो आहे तर हा माझा बाप आहे अन्न पाणी तोची देतो प्रेमे भावे सगळ्या ठिकाणी देव आहे देव पूजायचे नाही असं त्याचा अर्थ नाही एकच व्यक्तीशी लग्न लावायचा त्या बाईच्या घरामध्ये हात टाकायचा ही पत्नी समजायच्या
माणसाने मी त्या बाईच्या घरामध्ये हार टाकायचा, तिला पत्ती समजायचं आणि मग इतर माणसं काय पाहायचं नाही असं नाही. सगळ्या जगाशी जायचं, बोलायचं, हसायचं, खेळायचं, पण कसं मानायचं, काय भावना ठेवायची सांगायचं बाई. मी पतीने मानलं पाहिजे, माझी पत्नी सोडू मी तर सर्व आहे माया. स्त्रीने सुद्धा ज्याशी मी लग्न लावलं तोच माझा पती देव. इतर सगळे म्हणून हे सगळ्या जगाचा त्या करायचा, नवरा धरू बसायचा किंवा नवरा असं नाही. इतर स्त्रिया ज्याच्याशी लग्न लावलं, इतर स्त्रिया सोडून सगळे माया बहिणी. माणसाने पत्नी सोडून इतर माया बहिणी, तिने सुद्धा पती समजायला पाहिजे की अशा तरी सर्व माझी मायबाप आहे. पण मूळ विश्वास तन मन धन कोणाला लग्नामध्ये अर्पण केलं, शक्ती घेतली. अशा प्रमाणे ज्यावेळेस आपल्या गळ्यामध्ये माळ घालतो त्यावेळेस ही माळ आहे, हार आहे, इथे देव आहे, आपला जीव आहे, इथे शिव आहे, इथे आत्मा आहे, इथे परमात्मा आहे. तर या आत्म्याने हा नवरा बनला पाहिजे तेवढा ही माळ घालली. तुळशीची माळ नवरीच्या कंठी, कुंठी ब्रह्म आहे, आकाश पारी हे महाभूत आहे. हे सगळं सांगितले गेले ना. मग कृष्ण कुठे? द्वारकेमध्ये. हे कुठे? एरंडोलमध्ये. ते मोबाईल हे पण तू आतापर्यंत पुराण वाचत होते, अरे हे सगळं खोटं आहे. अरे कृष्ण कुठे? द्रौपदीने दावा केला आणि तो धावून आला. अरे सगळ्या बनावट गोष्टी आहे. हे ब्राह्मणाने करून ठेवलं हो, हे काय खरं नाही हो. ते बरे इकडे द्रौपदी बोलायची आणि कृष्ण धावायचा आणि कृष्ण बोलायचा आणि तिकडे द्रौपदीला करायची. अरे हे सगळ्या चाचा भरलेले आहे. आज मी तिकडे असं म्हणत होते. पण लक्षात ठेवा, आता ही वस्तू आहे, हिला काही जाणार नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आकाशापासून तर पृथ्वीपर्यंत हे वातावरण कोणाच्या ताब्यात आहे? याची शक्ती कोण आहे? याच्या अनुभवातून जो शोध लावला त्याला म्हणतात विज्ञान. त्याला म्हणतात आपल्याकडचं ज्ञान. गुडघ्या लोकांनी तिकडे नेलं, त्यांनी तिकडे संशोधन करून आणि त्याला समजायला लागले की सगळं खालीचा ब्रह्म आहे. आपण जे आपल्या जवळ देव आहे, आपण खिशे कापू नये किंवा आपण गंमत पाहतो होता पाहिजे. आपल्याला वाटतं देव नाही, कशाचं आपण कशाचं बोलते. अरे तू इथे बोलतो अमेरिकेला, कुठे बोलतो हॅलो, आणि काही शपूट नाही, याला काय पाय नाही, काय नाही, काय नाही. याला काय म्हणते आमच्या वेळेस नाही, आता तुमच्या वेळेस निघालं. बरं आमच्या वेळेस पुराणातच होतं, कृष्ण बोलायचं आणि द्रौपदी लाखा कोण. पण आमच्या बोलण्याला सगळ्यांनी पोरा सरळे सगळ्या छातामध्ये घाललेली. हे म्हातारे काही बी बोलतात आणि हे बाबू लोकांनी काही करून ठेवलं. आतापर्यंत हे चाललं होतं, पण म्हाताऱ्यांच्या बोल सोडलेली कट्टा तिकडे उगायला लागेल. पण वेदामध्ये लिहून ठेवलं ते कधी कधी खोटं राहणार नाही. त्याचा हा शोध आहे. आपण त्याला हे वारीला वारी जोडतो, याला हे जोडतो. आतापर्यंत आपली बुद्धी भारतातली हे बुद्धी वायर जोडलेली याची. आणि आता याला तर
वायर बी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. तो येतो राहिलो त्याने त्याची घाण कोणीकडे तोंड कोणीकडे बरं माहीत नाही. पोरं घेणं बाबा काही तू माणसून काय बोलायची त्याच्या चांगल्या वर करतो नाही पोरं बोललं नाही म्हणजे त्याने हात करावं. मग हॅलो कोण बोलतो म्हणजे मी बोलतो. कोणता कोण बोलून राहिली तुझी म्हणजे मी अमेरिकेचा पुरुष, अमेरिकेचा पुरुष. काय काय म्हणून राहिले आमचं नोंद शिवते चांगलं बनवून राहिले. तुम्ही का बरं घोटाळे करून राहिले मध्ये समुद्राच्या पलीकडे अमेरिका आहे. समुद्राच्या पलीकडे अमेरिका. जसं भारतातच नाही ही पृथ्वीला चहूकडून देवाचं जाळ आहे. म्हणून संतांनी करून दिला झाडाची पाने हालू राहिली चोरून पुण्य किंवा पाप करताच येत नाही. बघ जे करतो श्रीरामाईचे झुलके सबके मुद्राते तैसी उसके ताते शक्य तरी तयार आहे. मी गुरुची भक्ती कशी करतात ते तिथे लिखाणं. परंतु मुलगा किती गाणं वाजलं तर ते आईला जसं वाटतं की याने खोड्या करू नये असं गुरुलाही वाटतं की याने असं करू नये. ही आता जागा तुटला तर नरकातला किडा त्याचा उद्धार होईल. पण त्या गुरु भक्ताने श्वास ओढवलं तर त्याचा उद्धार होणार नाही. हे गुरु दोहाचं पातळ पण सगळ्या जगाला बजा हे विश्वाची माझी पण गुरुचा विश्वासाचा धागा सांगायचा मुद्दा एवढंच आहे की सगळ्या ठिकाणी खरोखर देव आहे हे पटवण्याकरता हे हातामध्ये घेतला याचा गणचा रूप आहे. म्हणून इथे देव आहे, इथे परमात्मा आहे, इथे आत्मा आहे, इथे शिव आहे, इथे जीव आहे. याचं असं जर मोजलं 3 दिलासावर येतं. परंतु याचं अंतर किती आहे? याचं अंतर म्हणजे इथून हा जीव याने संशोधन केलं, हा मंगळावर गेला, तिथून परत आला, काही नाही तिथे चंद्रावर गेलं, काही नाही आला परत. असे याने सगळे ग्रहावर जाऊन 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 साधनाने साधक वर जाऊन राहिला. पण परतून तू एखादे लोक विचारतात काय रे पुढे गेला होता म्हणजे चंद्रावर किती पाणी आहे तिथे. बाबा तिथे पाणी तर वारा बिरा अरे पाणी नाही. इकडून जातो खाली येतो काहीच नाही बाबा, काहीच नाही. जातो आणि खाली येतो अपमान होऊ नये म्हणून आणि स्वतः अशा प्रमाणे की माझं अज्ञान प्रगट होऊ नये. तुम्ही सगळ्यांनी मला संशोधक मानलं पाहिजे, मी फार हुशार आहे म्हणून मंगळापर्यंत गेलो असं म्हणून तुम्ही मला बघायला पाहिजे. आणि वर गेले तर काहीच नाही बाबा. अरे मग काय आहे तरी काय, काहीच नाही मिळे इथे बी काहीच नाही बाबा. जे वरचं पाहून आला ते खरं सांगतो, पण इथे आल्यानंतर अरे तुम्ही जे आता ह्याचं खोटं आहे बाकी याच्यानं लिहून ठेवलेली आहे, इथे काहीच नाही.
वर पाहून आलो बाकी खाली काही वर काही नाही आणि काही नाही म्हणजे पोथी पुराणमध्ये वाचण्यामध्ये काही शास्त्रामध्ये काही म्हणजे त्याचा अपमान होऊ नये म्हणून वर त्याची बदल गेली नाही अजून त्याचा अपमान घेऊन तो खाली येते त्याचे माणसं तर अपमान जिरवण्याची ताकद याच्यामध्ये नाही त्यामुळे मुद्दा म्हणतो इथे करायचं नाही बुवाबाजी बी अशीच आहे सांगता त्याच्या जेव्हा कळे अरे पण देव म्हणजे काय हे तर बावडे वेगळं सांगते बाबा वेगळं सांगते तुम्ही कळे पण त्याचाही प्रश्न त्यामुळे तुम्ही अरे त्याचं काहीच नाही त्यांच्याकडे काही नाही आणि एखादा माणूस वर्ग उठला आता जोडा तुटत तो राहणे ही बहिण्या शास्त्र मोतो बात आहे कृती के हात प्रेमाने देखील अजून मानव वरती जाऊन राहिला म्हणून बाबा हो लक्ष्मीला विचारते रात्री मीटिंग झाली भगवानने मीटिंग घेतली दादा आपल्या दादी काकांच्या हृदयामध्ये तिने शिरकाव केला मीटिंग झाली तिने सगळं पाहिलं भगवान विचारलं कोण जागीर रात्री खूपच होते पण काही नाही कुठे बावले खेळताना वेळ निघो आता कोण जागीर रात्री बी यायचं रात्री यायचं म्हणजे हो ही तुमचे नावं आता तुम्हाला देतो मग काही हरकत नाही ते नाव माझ्या जवळ देईल आणि त्यांच्या बुद्धीला अशी चालणार नाही गुरु करणं छान कर पाणी करणं छान कर की अशाप्रमाणे शरीराला मला तुम्हाला पती पाहिजे ना हो त्या प्रजा निर्माण होईल ना मग कशाप्रमाणे गुरु शिष्याचे पाहिजे त्या देव निर्माण होईल म्हणून अशा प्रकारे त्याची निर्माण कर की हे परमेश्वरा मला गुरुचं दर्शन झालं पाहिजे आणि गुरुचं दर्शन झाल्यानंतर की हा जीव हा शिव हा आत्मा हा परमात्मा त्याला असा गुरु भेटला पाहिजे की हा नवरदेव ही नवरी आणि या तिघांची गाठीची या त्रिवेणी संगमावर लागलं पाहिजे इथे महादेव आता एवढी शक्ती आकाशाच्या पलीकडे असलेली शक्ती की जिथे जाऊन पण साध्या नामस्मरणाने नाही ते नामस्मरण कोणाजवळ नाही आहे ते नामस्मरण कोणाजवळ नाही आहे आता तुम्ही म्हणाल की अशाप्रमाणे एवढी शक्ती आकाशात तिचं नामस्मरण मोठं पाहिजे तो माणूस केवढा मोठा पाहिजे आता त्याच्यात चुकू म्हणायचं आपण आहे आहे का नाही बेकारी आणि बेकारी विचारलं ते तुकाराम महाराजांनी सुद्धा बाबा तुम्ही केवढे आहात मग ते बोलण्यामध्ये चांगले दिसत तर तुम्ही आहात मग आणि सांगितले बाबा अरे तुका आकाश आकाश एवढा मोठा होता का शरीर 3.5 हाताचं 3.5 हाताचं शरीर प्रत्येकाचं आहे की नाही बरं याच्या हातमध्ये याची 3.5 हाताची आहे का नाही तुकाराम महाराज कुठे आहे आणि तुम्ही आम्ही कुठे आहोत इथे नाही इथे आहोत म्हणून इथे पोहोचणं हे जे अज्ञान आहे भगवान विष्णू लक्ष्मीला सांगतात की बघ मी किती दिवसापासून वाट पाहे उभा विटेची आवडी आता जेव्हा तुझे मुळे जर तुला खरोखर ही आई हा बाप असं करायचं असेल तर प्रत्येक पौर्णिमेला को जागीर आहे हे बोला आणि अशाप्रमाणे इकडे माझ्याकडे धरून दे म्हणजे त्याला सद्गुरू झाला पाहिजे सद्गुरू त्याने केलं पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी तनु म्हणून जीवे चरणाशी चरण मन घर म्हणजे अहंकार व्हायला नको
हे शरीर बी अर्पण करून दे, धन अर्पण करून दे, मन अर्पण करून दे, तन मन धन गुरु केल्याचं अर्पण करून घेते की नाही? करून घेते की नाही? आहे का तुम्हाला अभिमान करायला जागा? आणि कोणी आहे का काय आहे का काय आहे मी म्हणते पण काही नाही येऊ सगळ्याचे पैसा मिळाला खाल नुसतं सायकलाच्या ठिकाणी जर का फाटपटी मिळाली तर तो नीटच चालतो तो पण गुरु येतो तरी याचा अंगावर घालायला पाहतो. अरे ही अहंकाराची गती आहे. अरे बसायला काही लागायचे, अरे ते राहायला जागा नव्हती, बंगला तयार झाला 40 खर्चाची मी तयार झाली, पण गुरुकडे कधी जायचं नाही. गुरु असं केलं की तू असं पेपर द्यायचं. अरे काय आहे हे अहंकार असत हे नवल अहंकाराची गोष्टी विशेष लागे आपल्याला या वस्तूला पाहून गुरुकडे पाठ केली थोड्या दिवसामध्ये ती वस्तू तुझ्या जवळ चाललेली आहे बघा लक्षात. तरी तुम्हाला बालवाचांना हे सांगणं आहे, बोलता बोलता चुकलं असेल तर बाकी असू द्या. पार्वती लक्ष्मी अशाप्रमाणे जर तू त्यांच्या ठिकाणी बुद्धी निर्माण केली तर मी तुझ्याजवळ जसं आहे तसा तू प्रत्येक माणसाला सांग, तुझा हे तुझा विचारून पायी गुरु पायी विचार करून गुरुच्या पायीजवळ जाऊन आणि खात्री करून घे तुझा हे तुझा नुसतं देव नाही म्हणून जागा लक्ष्मी को जागा आहे को ज्या तुझ्यागिरी जागरण कोण जागा आहे असं म्हणून तुझं तुझं सरपटावून दिलं तर ते ऐकलं तर ठीक नाही तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुझी तू चालू ठेव तुझं कार्य. तुझे लेकर आहे ना ते मग आजाप्रमाणे तू पेरणं चालू ठेव, पण जातीवाद तू शिरत नाही त्यामुळे आणि ते जातीवाद निर्माण होतो, धर्मात निर्माण होतो. हरिजन वेगळं, मराठा वेगळं, ब्राह्मण वेगळे काय असे नको. एक जाती जे आहे ना जसं ज्ञानेश्वर महाराज आहे हे विश्वची माझी हे विश्व हे सगळे माझे आणि संतांनी सांगून दिलं चंद्र सूर्य सर्व देवाची अन्न पाणी तुझी वेगळे भाव कसे नाही परंतु माणसाला भयंकर अभिमान आहे. तो अभिमान सोडला पाहिजे आणि केलं पाहिजे. पुढे कबीर महाराज मुसलमान होता, कोणी नव्हते तरी कबीर महाराज म्हणतात हे भल्या माणसा हो, अरे अल्ला माझ्या स्वप्नात झाला होता, तो मला सांगत होता कबीरा अरे मी नाही जंगल में मी नाही देवर में मी नाही जंगल में नाही देवर में मैं भविष्यात में मैं हूँ तेरे का ऐका हो हे निमित्त सांगलं तुकोबराचं सांगते तुका सांगे मूळ जना अरे देव कापा निर्माण करू, वेगवेगळे धर्म निर्माण करू, वेगवेगळे देवाचे हे निर्माण करू. माणसाच्या प्रेमामध्ये फुटीर रस्ते तयार झालेली आहे. येथील नाम द्यायला पाहिजे, ईश्वराचं लेकर आपण लागायला पाहिजे. परंतु हे बाकीचे धर्माचं जे काही जाणते जसं भरदारी जे आहेत ना त्यांच्याकडूनच चुकतं असं मला वाटतं. कारण एक कळे राम, एक कळे अल्लाह, एक कळे राम.
नशिवंतासाठी अरे देवा सगळे तू होते. आजचं जे कीर्तन आहे ते कोजागिरीचं आहे. इथे काल्याचा याचा त्याचा संबंध आहे. जो 7 दिवसाचा सप्ताह असतो ना त्या सप्त्याला काल्याचं कीर्तन ठेवावं लागतं. म्हणजे हे जे आहे हे जिथे ज्या रामाची पुण्यतिथी तिथे रामाचंच महत्व झालं पाहिजे. म्हणून ही कोजागीर आहे. हे सगळे बुद्धी तुम्हाला जाता कुठे लक्ष्मी फिरणार. तुमच्या बुद्धीमध्ये नक्की निर्माण होणार. पण तुमचा विचार मात्र तुम्ही जागा ठेवा. हे आज मी फक्त मला तर सांगण्याची लायकी नाही. फक्त याच्यातून बोलतो एवढंच आहे. पण तुम्ही माझे मायबाप आहात. तुम्ही माझ्या माय बहिणी आहात. आज हा हे उद्या बसणार घरी. म्हणून कोणी तुम्हाला सांगणार नाही की माता जी आई आहे ती तुमच्या बुद्धीमध्ये आहे. त्याच्यामध्ये बरोबर निश्चय करा. बुद्धीचं मैबोवानी नाही बुद्धी. आपण आपल्या बापाची आहोत. एका केशवाचे सकल सिद्धी. देव तर असला सकल सिद्धी आपल्या घरी पाणी मिळणार. उद्या आई आपल्याला काय देऊन टाकेल. म्हणून आपल्या बुद्धीमध्ये नक्की विचार करा की बाबाने सांगितलं असं कोणता देव सत्य आहे. शास्त्र म्हणतो मात्र शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती, गुरु प्रचिती आणि अनुभव प्रचिती अशी सगळ्यांची सांगणी एक वैशिष्ट्य आहे. गुरुने सांगितलं ते शास्त्रात निघलं पाहिजे. शास्त्रात जे आहे ते अनुभवाला आलं पाहिजे. अनुभवाला आहे ते परत बाजूला निघलं पाहिजे. असं बरोबर सत्य अनेक कामापासून जी आहे ती यायला पाहिजे. अलीकडे सांगणारं आमचं कर्तव्य करायचं. सगळ्यांनी आपल्या बुद्धीकडे ध्यान ठेवा. संकल्प विकल्प हे मनाचं आहे. कसं करू काय करू नक्की तुम्ही इथून उठल्यानंतर मन संकल्प विकल्प करे. संकल्पाला जागा द्या पण विकल्पाला जागा देऊ नका. लहानवेळी माऊलीने रात्री असं सांगितलं आणि सांगितलं मनाचे जे चाळा असेल ते विकल्प होतं. वगैरे काय खरं त्याला करायचे नाही. त्याची वाजण्याला म्हणतो काय ठरवलं रस्त्याने चालत असताना काय बोलून आपल्या डोळ्यात नाही म्हणतो. आणि पण कुणाचे संकल्प उद्भवतो आणि मग तर आमचं वाटतं काहीतरी शास्त्राच्या मती आहे. अजून पुढे येतो त्यामध्ये काय खरं संकल्प म्हणतो अरे नाही आल्या जन्माचं साध्य केलं पाहिजे. गावदे रे त्याच्याचे दारू बंद करायला होते मटण बंद करायला आपलं खावं तेव्हा मजा करा. पण अशी काढा कोणीकडे उपाडून घ्यावं तेवढ्या करता शरीर असं कर. अरे बाबा मग जेवढं कठीण तेवढं घ्या. बाकीचं माझं पटात तिथं सोडून द्या. पण रागे भरू नका. बोलता बोलता म्हाताऱ्याकडनं काही चुकलं असेल तुम्ही माफी मागतो. तुम्ही आपली हित करा. शिक्षण द्यावे कन्यापुत्र आणि त्याच्यामध्ये संस्कार तुम्ही चांगलं टाकत झाला. निश्चित लक्ष्मी आई हे आपल्याला टाकणार नाही. बाप भगवान विश्व आपल्याला टाकणार नाही. पण सगळे संत सोडून द्या असं त्याचा अर्थ नाही. हा कारण आपण जरी आपली देव आहे ना. रामदास स्वामी सांगले ज्यादा ठिकाणी रामाच्या देवळात गेले. राम दिसून आहे शरीर कृष्णाच्या देवळात गेले.
जय सद्गुरु गोपाल कृष्ण आईच्या देवळात गेले जय लक्ष्मी माता सद्गुरु गुरुमाता देते मरी आईच्या देवळात गेले जय सद्गुरु आणि सद्गुरु माता ज्याला म्हणायच्या या ठिकाणी हो तिथे रूप वेगळं आहे ते परंतु खरं ते नीज ज्या ठिकाणी म्हणलं आहे माझे त्या ठिकाणी निज रूप म्हणजे सद्गुरूने जे तुला रूप दाखवलं जे निर्गुण निराकार जे रूप दाखवलं ते रूप तुझं प्रगट कर ताईमेरीच्या ठिकाणी अंतरूची राहील ज्या ज्या ठिकाणी परमेश्वरा सगळ्या ठिकाणी तूच आहे बाबा आणि हे एवढं परमेश्वराने पृथ्वी तेज वायू आकाश हे पंचमहाभूताचे हे जे पृथ्वीमध्ये हे आहे ना ते याचाच अंश हे आहे हे शरीर प्रत्येकाचं या शरीरातून शास्त्र वाचलेला हे पंचमहाभूत होतं म्हणून तसं ते सांगितलं आकाशाच्या पलीकडे जे आहे आकाश हे महाभूत आहे या महाभूताची शक्ती इथे आहे त्याचा अंश म्हणून हे शरीर आहे प्रत्येकाचं जसे की पृथ्वी आहे पाणी आहे अशाप्रमाणे आकाश आहे अग्नी आहे सगळं पंचमहाभूताचं हे शरीर आहे ज्यावेळी त्याच्यातून वायू निघून जातो वीज निघून जाते हवाला हवा मिळते पाण्याला पाणी मिळते मेलेल्या माणसाच्या ठिकाणी रक्त निघत नाही वीज अग्नी निघून जातो सगळं अंग थंड पडलं की मरून गेलं असं होतं म्हणजे अग्नीला अग्नी मिळते वायूला वायू मिळतो आकाशाला आकाश मिळतं पाणीमध्ये पाणी मिळून येतं खाली फक्त माथ्यावर राहतं आणि शेवटी अग्नी खातो फक्त त्याचं खाद्य खातो बाकी पृथ्वीचे जे खाद्य आहे ते अग्नी खाणार याच्या हलकाची अग्नी फक्त राख करून टाकतो बाकी खाऊनच घेणार नाही सगळं लाकडामध्ये उरतं आणि मग पुन्हा आणखी ती राहिली सायली राख ती आपण पाण्यात टाकून देतो माणूस मरत बी नाही आणि जन्म बी होत नाही फक्त त्याच्यातून घेणं योग गोळा करणं हातपाय काढणं त्याच्यात ठेवणं आणि पुन्हा ठेवल्या ठिकाणी निघून जाणं एवढं समजलं की पुन्हा जन्म मरण जे पटलं ते घ्या चुकलं असेल तर सोडून द्या पण रागे भरू नका कोणी दास मिळी हा मिळी आम्ही जातो आमच्या गावा आमच्या शेवटचं दर्शन शेवटची मुली ईशा व तुमच्या चरणी त्या मन जनाने मी आपल्याला नमस्कार करतो तुम्ही मायबाप आहात म्हणून कृपालू सज्जना तुम्ही सगळ्यांना पाहून झाले समाधान
आता भगवान विष्णू जे आराध्य दैवत आहे सकळ देवाचे दैवत सद्गुरुनाथीकडे थोर पडता साकडे तो गुरुरक्षी मागे पुढे काया वाचा आणि पण गुरुचरणी अर्पण एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन असे जे जिवंत दैवत 3 शिरेचा हात असे जे आहे आता त्यांच्या पुढे आपले हात जोडायचे आहे पुन्हा हातात घेतले हात जोडा आता आपल्याला सगळ्यांना कोजागिरी पुरीचं महत्व समजलं असेल तशी भावना ठेवा आणि देव निश्चित तुमचं कल्याण करील म्हणून पुष्पांजली घेऊन आपली भावना आपल्या देवापुढे ठेवा आणि मनात आपण पुष्पांजली हे परमेश्वर आम्ही असे तुझी निर्वणी करतो प्रसाद वाटा आणि नाही तर शेतात तयार झाला असेल शांतपणे बसा आणि आपला प्रसाद एक पात्राला लावा अशा पद्धतीचा कार्यक्रम आपला घरात जायचं थोडस देवने मान्य नाही की नहीं
त्याची मतदान आहे त्याच्या बायकोला नाही. नाही ते आपलं ते इथं पाहिजे. महिने पण सांभाळायला. हे एकदम पाहिजे. त्याचे काही ना म्हणजे सोनमध्ये त्याच्याबरोबर काय आपल्या तिथं ना कोण काय पैसे डूबतों को बचा लेने वाले